न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कातकरी मुलांच्या जीवाशी खेळ नको, 300 मीटर रस्त्यासाठी आदिवासींचा संताप, पुलाला भिंत कधी? पालघर जिल्ह्यातील तलवाडा येथील कातकरी पाड्यातील 300हून अधिक नागरिक आणि शालेय विद्यार्थी आजही जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत। सुरक्षित रस्ता आणि पुलाला संरक्षक भिंत नसल्याने दर पावसाळ्यात जीवावर बेतते। यावरून भारतीय अस्मिता पार्टीने सरकारला थेट जाब विचारला आहे। तलवाडा, महालपाडा शाळा, पालघर जिल्हा सुमारे 300 कातकरी नागरिक आणि लहान मुले दररोज शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्त्याविना प्रवास करत आहेत। 3-4 वर्षांपूर्वी पुलाची मागणी केल्यानंतर हा पूल बांधण्यात आला, परंतु त्या पुलाचेही काम निकृष्ट दर्जाचे असे दिसत आहे। पुलाचे डिझाईन हे शासकीय इंजिनिअरिंगच्या निष्कर्षाप्रमाणे आहे का, असे बघितल्यानंतर प्रश्न पडतो। पावसाळ्यात चिखल, नाला आणि घसरडा मार्ग ओलांडावा लागतो। यामुळे सर्पदंश, अपघात आणि जीवितहानीचा धोका दररोज वाढला आहे। ग्रामस्थांच्या मागणीनंतर लोखंडी पूल उभारण्यात आला, पण त्याला संरक्षक कठडा नाही। त्यामुळे तो पूलही धोकादायक आहे। शाळेपर्यंत जाण्यासाठी 300 मीटरचा पक्का रस्ताच नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच धोक्यात आले आहे। भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड यांनी सरकारला संविधानाची आठवण करून दिली। कलम 14 समानतेचा अधिकार, कलम 21 जीवन आणि सुरक्षिततेचा अधिकार, कलम 21 हे मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार, कलम 15(4) आणि 46 अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण। RTI कायदा 2009 आणि पेसा कायदा 1996 नुसारही आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवेशमार्ग देणे हे शासनाचे कर्तव्य आहे। महालपाडा शाळेसाठी 300 मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता तात्काळ मंजूर करून बांधावा। पुलाला दोन्ही बाजूंनी मजबूत संरक्षक भिंत, कठडा उभारावा। संबंधित विभागाने तातडीने स्थळ पाहणी करून कामास मंजुरी द्यावी। विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना जबाबदार धरावे। या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास ग्रामस्थांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विलास लक्ष्मण वांगड, पालघर जिल्हाध्यक्ष, भारतीय अस्मिता पार्टी यांनी दिला आहे। शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, पण शाळेत जाण्यासाठीच जीव धोक्यात घालावा लागत असेल तर ही व्यवस्था कोणासाठी? सरकारने तातडीने लक्ष देऊन कातकरी मुलांना सुरक्षित रस्ता देणे ही काळाची गरज आहे। iNews 28 मराठीसाठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।